नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या कथेचं नाव आहे दरवाजा। कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया। दिस मावळतीला झुकला होता। लोकांना घराकडे जायचं वेळ लागलं होतं। तालुक्याच्या आठवडीचा बाजार होता। बाजार मोडायच्याच मार्गावर होता। व्यापारी सुद्धा आपली दुकानं आवरून लगबगीनं घराकडे निघायच्या मार्गावर होती। शिरप्या सुद्धा त्याच गर्दीतनं वाट काढत होता। त्याला अंधार पडायच्या आत गाव गाठायचं होतं। शिरपा आता माळाच्या वाटेला लागला। सूर्य मावळायला आता कासराभर राहिला असेल। शेवारातली पाखरं किलबिलाट करत होती आणि आपल्या घरट्याकडे जात होती। शिरप्या आपले बाजाराचं गाठोडं सावरत पळत होता। त्याचं सगळं लक्ष घराकडे लागलं होतं। कधी एकदाचं घरात पाऊल टाकतोय असं त्याला झालं होतं। त्याला कारण पण तसंच होतं। शिरप्याचं गाव तालुक्याला लागूनच होतं। झाडा झुडपात लपलेलं ते गाव सगळ्या गोष्टींपासून तसं वंचितच होतं। कामाशिवाय लोक गाव सोडत नव्हती। चुकून एखादा शिरप्यासारखा माणूस गावाबाहेर गेला तर तो कडूस पडायच्या आत घरला यायचा। त्या गावावर नेहमी भीतीची काळी सावली पसरलेली असायची। लोकांच्या चेहऱ्यावर ती भीती कायम दिसायची। त्या गावात कोणाचा सख्खा सोयरा सुद्धा येण्याचं धाडस करत नव्हता, कारण त्या गावात रात्री अंधार पडल्यावर घराबाहेर पडायला बंदी होती। चुकून एखादा घराबाहेर पडलाच तर त्याच्या जीवाची शाश्वती कोण देत नव्हतं। त्या गावात म्हणे रात्रीचे कोणतरी दरवाजे ठोठावतं। चुकून जर एखाद्यानं दरवाजा उघडला तर दुसऱ्या दिवशी त्या माणसाचा मृतदेह गावाबाहेरच्या ओढ्यात, जाळीत किंवा उघड्या माळावर पडलेला दिसायचा। पण हे सगळं करत होतं कोण? रोज रात्री पहिल्या प्रहरानंतर गावातली लोकांच्या घराच्या दारावर कोणतरी थापा मारत होतं। दरवाजा उघडला गेला तर त्या व्यक्तीचं छिन्न विछिन्न अवस्थेतील प्रेत गावाबाहेर मिळून जायचं। त्याच्या भीतीनं गावातली लोक हळूहळू गाव सोडून जाऊ लागली होती। असं एक पण घर नव्हतं त्या घरात असा अचानक मृत्यू झाला नव्हता। असेच दिवस जात होते। या घटनांचा सिलसिला चालूच होता। एक दिवस अचानक गावात पोस्ट मास्टर आला। गावात सगळी लोक त्याच्याकडे भूत बघितल्यासारखं बघत होती। कित्येक वर्षात गावात बाहेरचा माणूस आला नव्हता। पोस्ट मास्टर सुद्धा गोंधळूनच गेला। गावातला नाना शिपाई, त्यांनी पण काय केलं, त्याला राहण्याची खोली दाखवली आणि बाहेरच्या बाहेर पळून गेला। या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पोस्ट मास्तरनं आपलं सामान त्या खोलीत व्यवस्थित लावलं आणि निवांत बसून राहिला। सायंकाळचे 5चा सुमार होता। नाना शिपाई पोस्ट मास्टरसाठी चहा घेऊन आला। त्यावेळी न राहून पोस्ट मास्टरनं त्याला विचारलं, या गावातली सगळी लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं का बघतायत रे? मास्तर, या गावात 35 ते 40 वर्ष झाला असतील, कुणी पाहुणा आलाच नाही। सरकारी माणूस या गावात फिरकत नाही। याआधी एक शाळा मास्तर आला होता आणि गावात राहिला होता, पण भलताच धाडसी होता तो। नुकतं धाडस करायला गेला आणि आपला जीव गमावून बसला। पण नक्की असं या गावात होतं तरी काय? आता काय सांगायचं तुम्हाला मास्तर? असं म्हणत नानानं आजूबाजूला कानोसा घेतला। खोलीचा दरवाजा पुढं ढकलला। आपल्या डोक्याचं मुंडाचं सोडून त्यानं आपल्या चेहऱ्यावरील घाम पुसला आणि घसा खाकरत सांगायला सुरुवात केली। नानानं सगळं सांगितलं आणि आला तसा निघून गेला। नानानं सांगितलेल्या गोष्टीवर मास्तर विचार करू लागला आणि त्याला हसायलाच आलं। या सगळ्या दंतकथा आहेत। मुद्दाम कोणीतरी या बातम्या पेरल्या असणार। तरी सुद्धा आज आपण खात्री करूयाच।
असं त्याच्या डोक्यात आलं. म्हणून तो आपल्या कामाकडे वळला. गावात सगळीकडे शुकशुकाट झाला होता. गाव अंधाराच्या कुशीत निजलं होतं. पांदीतल्या जुन्या चिंचेच्या झाडावर घुबड घुमू लागलं. गावाबाहेरच्या सुनसान माळावर कोली कोई ऐकू येऊ लागली. कुणाच्या तरी घराच्या चांदीला कुत्री उगाच खरकाट्यावरनं एकमेकावर खेकसत होती. मास्तर आपल्या खोलीत 12च्या ठोक्याची वाट बघत होता. वाट बघत बघत खुर्चीतच मास्तरचा कधी डोळा लागला ते त्यालाच कळालं नाही. थोड्याच वेळात कसल्या तरी आवाजाने मास्तरला जाग आली. मास्तर खडबडून उठला. तालुक्याच्या सरकारी कचेरीवर 12चं टोलं पडत होतं. गावातलं वातावरण हळूहळू बदलत होतं. चांदीला खरकट्यावरून बांधणारी कुत्री अचानक सूर धरून बेसूर आवाजात रडू लागली. झाडांची सळसळ वाढली. खिडकीची दारं वाऱ्यामुळे दान दान आपटू लागली. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा सू सू आवाज अंगावर काटा आणत होता. अचानक दरवाजावर दान दान थापा पडू लागल्या. मास्तरला सुद्धा बाहेर नक्की काय होतंय हे बघण्याची उत्सुकता लागली होती. मास्तरने दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच नव्हतं. म्हणून त्याने परत दरवाजा पुढे ढकलला. तेवढ्यात बाहेर मोठमोठ्याने कोणतरी स्त्रीचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. म्हणून मास्तरनं परत दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. बाहेर काळा कुट्ट अंधार होता. त्याने अंधारात सुद्धा आवाजाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, पण सगळीकडे शांतता पसरली होती. मास्तरला वाटलं आपली कोणीतरी गंमत करते. असा विचार करत तो परत घरात गेला. तेवढ्यात त्याच्या अंगावर गार वाऱ्याची झुळूक आली आणि त्याच्या कानात आवाज आला, तू मला बघितलंस, मी तुला घेऊन जाणार. दुसऱ्या दिवशी पहाटे नाना शिपाई कार्यालय झाडायला आला होता. पोस्ट मास्टरच्या खोलीचा दरवाजा सताड उघडाच होता. नानाने आत जाऊन बघितलं तर मास्तरचा पत्ताच नव्हता. तसं नाना घाबरला. तसं त्यानं गावात सगळीकडे शोधायला सुरुवात केली, पण मास्तर कुठं दिसत नव्हता. बघता बघता तो एका चिंचेच्या झाडाखाली गेला आणि बोंबलत पाटलाच्या वाड्याकडे पळाला. कारण चिंचेच्या झाडाखाली छिन्न विछिन्न अवस्थेत मास्तराचं प्रेत पडलं होतं. मास्तरचं डोळं सताड उघडं होतं. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात प्रचंड भीती दिसत होती. गावातला पाटील आणि देशमुख या दोन्ही पुढाऱ्यांनी पुढं लागून तालुक्याला पोलीस स्टेशनला जाऊन वर्दी दिली. गावाच्या इतिहासात प्रथमच पोलीस गावात आलं होतं आणि पोलिसांनी पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतलं. या गोष्टीची बातमी तालुक्यात पसरली आणि सरकारनं सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांची निर्गुण हत्या झाल्यानं छडा लावण्याचं ठरवलं. गावानं मात्र या गोष्टीची हाबक खाल्ली होती. लोक घराबाहेर पडायला मागत नव्हती. गावाच्या बाहेर माळावर एकटाच राहणारा जना म्हातारा, तो मात्र हे सगळं ती करते, ती सगळ्यांना अशीच मारणार, असं काहीतरी बडबडत होता. पण लोक म्हणायचे त्याला याड लागलंय. पुस्तकाची पानं उलटल्यासारखं दिवस उलटत होतं, पण गावातल्या लोकांची भीती कमी होत नव्हती. त्यात भरीसभर म्हणून तालुक्यातून पोलीस येऊन माणसांना दरडावून कसून खुनाची चौकशी करत होते, पण त्यांना सुद्धा काही धागेदोरे मिळत नव्हते. वरचा अधिकारी सुद्धा पोलिसावर दबाव आणत होता, पण पोलिसांना कुणाचा छडा लागत नव्हता. एक दिवस अचानक एक तरुण गावात आला. संदीप त्याचं नाव. त्याची खरी ओळख कोणालाच माहीत नव्हती. कोण म्हणायचं ते पत्रकार आहेत, तर कोण म्हणायचं तो सुद्धा साध्या वेशातनं मुंबईसनं आलेला फौजदार आहे. त्याने पाटलाकडून मास्तर राहत असलेल्या खोलीची चावी घेतली आणि तो तिथेच राहू लागला. तो गावातून रोज सकाळी फेरफटका मारत होता आणि लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण गावातली लोक त्याला काहीच सांगत नव्हती. तो वैतागला होता. एक दिवस त्याला गावातल्या एका कुडाच्या घराबाहेर एक म्हातारी बसलेली दिसली. एकदाचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने त्या म्हातारीला बोलवलं आणि तिला विचारलं. ती म्हातारी बना म्हातारी होती.
100 इकडे गेलेली म्हातारी, पण तिची स्मरणशक्ती अजून सुद्धा प्रखर होती. नाही होय करत म्हातारीनं सांगायला सुरुवात केली. त्या गोष्टीला आता बरीच वर्ष झालीत. गावात यमाबाई नावाची एक विधवा राहत होती. तिच्या नवऱ्याचा आणि मुलांचा अचानक मृत्यू झाला होता. लोक म्हणायची, ही यमा म्हातारी चेटकीन आहे, तिनंच तिच्या नवऱ्याला आणि मुलांना खाल्लंय. ती चेटकीन आहे, हाडळीन आहे, ती जादूटोणा करते म्हणे. आणि तेव्हापासून गावात दुष्काळ पडायला सुरुवात झाली होती. लोकांची जनावरं दावणीलाच मरत होती. पाण्याच्या विहिरी आटल्या होत्या. लोक अन्न अन्न करून मरत होती. या सगळ्या गोष्टी यमाबाईमुळेच होत आहेत असं लोकांना वाटत होतं. म्हणून एक दिवस गावातील लोकांनी तिला चेटकीन म्हणून धरलं आणि गावाच्या विशिष्ट म्हणून झाडाला बांधलं. जीवन जाळलं तिला. चोर चोरात ओरडत होती ती, पण कोणाला सुद्धा तिची दया आली नाही. ती मरताना मी यातल्या कोणाला सोडणार नाही असं म्हणून तिनं जीव सोडला होता. तेव्हापासनं गावात रात्रीची घरावर थापा पाडायला सुरुवात झाली आणि जो कोणी दरवाजा उघडल त्याचा मृतदेह गावाबाहेर दिसू लागला. ही सगळी बाणा म्हातारीची कहाणी ऐकून संदीपला विश्वासच बसला नाही. त्याने या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं. आज मुद्दाम तो रात्रभर जागा राहणार होता. जेवण करून तो आपल्या खोलीतच 12च्या ठोक्याची वाट पाहू लागला. सरकारी कचेरीवर जशी 12चे ठोके पडले तसा तो उठून बसला. नेहमीप्रमाणे गावंदरीला कुत्र्याने सूर धरला होता. जुन्या चिंचेच्या झाडावर पिंगळा पक्षी ओरडत होता. झाडांच्या पानाची सळसळ वाढली होती. गावावर कसली तरी सावली पुढे पुढे सरकत होती. त्या सावलीला तिचे सावज दिसत होतं. संदीपच्या खोलीतील दिव्याची वात फडफडत होती. खिडक्यांची तावदाने एकमेकांवर जोर जोरात आपटत होती. वारा सू 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 करत खिडक्यांच्या फटीतून आत येत होता. तेवढ्यात अचानक दरवाजावर थाप पडली. घराबाहेर जोर जोरात कोणतरी स्त्री आक्रोश करत होती. त्यात भर म्हणून कुत्री सूर धरून रडू लागली. त्याने हळूच दरवाजा उघडला. दरवाजाने सुद्धा कुरकुर करून उघडण्यास नाराजी दर्शवली. संदीप दरवाजा उघडून बाहेर आला. बाहेर काळा कुट्ट अंधार होता. तो चाचपडत बाहेर आला. त्याला अंधारात धुसर अशी आकृती दिसली. संदीप खूप धाडसी होता. त्याने त्या आकृतीला गाठलं आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्या आकृतीला बघताच त्याला बना म्हातारीचं शब्द आठवलं, कारण ती आकृती एका स्त्रीची होती. ते बघून धाडसी असणारा संदीप सुद्धा घामानं चिंब भिजला होता. तू मला बघितलं, आता तुझी हालत सुद्धा इतरांसारखीच होणार असं म्हणत ती आकृती संदीपवर झडप घालू लागली. तसं संदीपनं हातातील मंतरलेला ताईत हातात घेतला आणि जोर जोरात हनुमान चालिसा सुरू केली. तशी ती आकृती धुसर धुसर होत गेली आणि जोर जोरात रडू लागली. मला सोडा, मला जाऊ द्या, मी परत कोणाला काहीच करणार नाही, मला सोडा. तसं संदीपनं त्याला विचारलं, तू कोण आहेस? तू लोकांचा जीव का घेत आहेस? तशी ती आकृती रडत रडत बोलू लागली. आमची परिस्थिती खूप गरीब होती. 4 दिवस हातातोंडाची गाठ पडत नव्हती. एक दिवस पाटलाच्या रानातल्या घरात नाचणी ठेवली होती. ती मला त्यांच्या शेतात कामाला गेल्यावर दिसली. माझी पोरं आणि नवरा घरात उपाशी होता, म्हणून मी कसलीही भीती न बाळगता ती नाचणी चोरण्याचं ठरवलं आणि ती नाचणी चोरून घरी घेऊन आले आणि पोराबाळांना आणि नवऱ्याला त्याची भाकरी करून घातली. पण त्या नाचणीमध्ये रानातलं उंदराचा नायनाट करण्यासाठी आणलेलं विष घातलं होतं आणि हे मला माहीतच नव्हतं. मी ती नाचणीची भाकरी करून मुलाबाळांना खायला घातली, नवऱ्याला सुद्धा खायला घातली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. माझ्या हातून अनावधानं पाप घडलं. मी माझ्या पोराबाळांच्यासाठी धडपडत होती, पण माझ्याच हातून त्यांचा खून झाला होता. त्यातच गावानं मला चेटकीन ठरवून गावातल्या वेशीवर जाळून मारलं. त्या दिवशी मी शपथ घेतली की गावातल्या प्रत्येकाला मी असंच मारणार आणि माझ्या मरणाचा बदला घेणार. तू आत्तापर्यंत खूप लोकांना मारला आहेस, आता त्यांना माफ करून टाक, असं
संदीप बोलला. संदीप, तू मला सोड, मी आता कोणालाही त्रास देणार नाही, असं म्हणून ती विनवणी करू लागली. तसं संदीपनं आपल्या हातातील तायत खिशात ठेवला आणि त्या आत्म्याला मुक्त केलं. संदीप ना पोलीसवाला होता ना पत्रकार. संदीप जटावाला तात्याचा नातू होता. तात्याकडूनच दीक्षा घेऊन तो गावागावात फिरून अतृप्त आत्म्यांना मुक्त करत होता. संदीप आला तसा अचानक गावातून गायब झाला. त्यानंतर गावात कधीच कोणाच्याच घरावर थाप पडली नाही. रात्री अपरात्री त्या स्त्रीचा आक्रोश सुद्धा कोणाला ऐकू आला नाही. त्या गोष्टीला आता बरेच दिवस झालेत. लोक आता सुखी समाधानी त्या गावात नांदत होती. पण आज सुद्धा लोक कडूसो पडल्यावर घराबाहेर पडत नाहीत. बाजाराला उशीर झालेला शिरप्या घराच्या दिशेने पळत होता. माळ पार करताच त्याला अंधारानं गाठलं. तो गावातल्या वेशीतून प्रवेश करतच होता. तेवढ्यात त्याला गावाबाहेरच्या पिंपळाच्या झाडामागून एक आवाज आला. तू मला बघितलंस, आता मी तुला घेऊन जाणार.